आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चाललेला आहे. त्याच्यावरती जे आपण टोटल आणलेला आहे तो जो आहे तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता. VN ॲप्लिकेशनमधून सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाते ट्रेंडिंग टॉपिकवरती. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते VN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर VN ॲप्लिकेशनच्या होम स्क्रीनवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गॅलरीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि मी जो तुम्हाला मेटलमध्ये ना QR कोड दिला आहे, ऑल मेटल लिंक असेल त्यावरती क्लिक करून हा जो QR कोड आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि हाच QR कोड तुम्ही इथे स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. तर सिम्पली हा जो QR कोड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर हा जो QR कोड आहे तो इथून आपला जो प्रोजेक्ट आहे इथून ओपन होऊन जाईल. हा प्रोजेक्ट इथे ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला खाली डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. डाउनलोड 100% झाल्यानंतर इथून तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथून नंबर हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करूया. त्यानंतर इथून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा जो प्रेम आहे ते तुम्ही इथे पाहू शकता कसं झालेला आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तो, आणि फोटो इथे परफेक्ट बसले आहेत का ते अशा प्रकारे इथून प्ले करून पाहू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला आहे ना खाली टेक्स्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खालून 2 नंबरला तुम्हाला हा जो टेक्स्ट आहे DTचा त्यावरती क्लिक करायचा आणि तुम्हाला एडिटवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला आता काय करायचं, तुमचं जे आडनाव असेल आणि आडनाव नाही, तुमचं नाव वाचा फर्स्ट लेटर आणि आडनावाचं फर्स्ट लेटर इथून तुम्हाला टाईप करायचं आहे जसं इथे आपण केले तशा प्रकारे, ठीक आहे. आणि इथून टाईप केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचं जे नाव आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ते क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे बांधाचं आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे पण इथून तुमची क्वालिटी असेल इथून ठेवायची आणि एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. आणि हे 100% झाल्यानंतर इथून तुमचं व्हिडिओ आहे ते सेव्ह होऊन जाईल आणि इथून जाऊन डायरेक्ट तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला सोडू शकता.